नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तयार करण्यापूर्वी एक नम्र सूचना. आपण चॅनेल पाहत असताना अनावधानानं चॅनेल सबस्क्राईब करणं राहून जातं, व्हिडिओ लाईक करणं राहून जातं. प्रथमतः ते काम जरूर करा, आपणास विनंती आहे. या ठिकाणी प्रश्न 5वा आपण सोडवतोय. 8वी प्रथम सत्र गणित प्रश्नपत्रिका सरावाची आपण सोडवत आहोत. प्रश्न 5व्यातला दुसरा आपण सोडवणार आहोत. सोपे रूप द्या. यम वर्ग वजा यन वर्ग छेद यम अधिक यन कंसाचा वर्ग गुणिले यम वर्ग अधिक यम एन अधिक यन वर्ग छेद यम घन वजा यन घन. या ठिकाणी यम वर्ग वजा यन वर्गचं आपल्याला अवयव लिहावे लागतील. यम वर्ग वजा यन वर्ग पहिल्या कंसात यम अधिक यन, दुसऱ्या कंसात यम वजा यन. दोघांची एकदा बेरीज एका कंसात, दोघांची वजाबाकी दुसऱ्या कंसात. यम अधिक यन कंसाचा वर्ग आहे, 2 वेळा मांडूया. ओके. त्यानंतर गुणिले यम वर्ग अधिक यम एन अधिक यन वर्ग. हा कंस तसाच ठेवायचा, कारण याच्यामध्ये ते अवयव आहेत आणि याचे अवयव पडत नाहीत. यम घन वजा यन घन, त्याचे अवयव पहिल्या कंसात यम वजा यन, दुसऱ्या कंसात यम वर्ग अधिक यम एन अधिक यन वर्ग. साहजिकच या कंसाला हा कंस गेला, यम वजा एनला यम वजा एन गेला, यम अधिक एनला यम अधिक एन गेला आहे. वरती 1 राहिलेला आहे आणि खाली छेदस्थानी यम अधिक यन राहिलं आहे. उत्तर आहे याचं 1 छेद यम अधिक यन. ओके. या ठिकाणी प्रश्न 3रा आपण सोडवणार आहोत. सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यात भरायची आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील? या ठिकाणी सफरचंदांची संख्या जर वाढवली तर पेट्या कमी पडतील. म्हणजे एक वाढले की दुसरं कमी होत आहे, व्यस्त प्रमाण आहे. म्हणून या ठिकाणी सफरचंदांची संख्या x मानू, पेट्यांची संख्या y मानू. येथे व्यस्त चलन आहे, म्हणजे व्यस्त चलनामध्ये के स्थिर पद काढायचं असतं, ते या दोघांचा गुणाकार करून. ओके. म्हणजे या ठिकाणी x हा वायच्या व्यस्त प्रमाणात आहे, किंवा x हा वायच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. भागिले वाय ते एक्सला गुणिले, म्हणून के स्थिर बरोबर एक्स गुणिले वाय. के बरोबर या ठिकाणी दिले आहे 24 सफरचंदे दिले आहेत. म्हणजे या ठिकाणी एक्सची किंमत 24 आहे आणि पेट्यांची संख्या या ठिकाणी 27 आहे. त्यामुळं के बरोबर 27 चौक 18 108 ला 8 हाच्याली 10 27 54 68. या ठिकाणी 648 27 चौक 18 ला 8 हाच्याली 10 27 54 10 64 648 या ठिकाणी सफरचंदे झाली. आता प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवायचे तर किती पेट्या लागतील? म्हणजे नंतरची किंमत x बरोबर 36 दिलेली आहे, तर वायची काढायची आहे पेट्यांची संख्या. म्हणजे पुन्हा के बरोबर x गुणिले वाय गुणाकार करून स्थिर पद काढायचं असतं, की आत्ताच काढलेलं आहे. 648 बरोबर x दिलेला आहे 36 गुणिले वाय, पेट्यांची संख्या काढायची आहे. त्यामुळं 648 भागिले 36 बरोबर वाय, हे गुणिले 36 आहे ते भागिले झाले. 12 त्रिक 36, 12 पंचे 60, उरले 4, 48 12 चौक 48, 3 54 ला 3 एके 3, 3 एके 3, उरले 2, 24 झाले, 3 48 म्हणजे 18 त्रिक 54, वाय बरोबर 18, म्हणजे 18 पेट्या लागतील. प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे भरली तर 18 पेट्या लागतील. या ठिकाणी थोडक्यात आपल्याला पाहिजे असेल तर व्यस्त प्रमाणामध्ये अगदी थोडक्यामध्ये सोडवायचं असेल तर पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार. कोणत्या पहिल्या 2 संख्या आहेत या उदाहरणामध्ये? 24 आणि 27, आणि त्यांचा गुणाकार हाच आलेला आहे 648. त्याला भागिले तिसरी संख्या 27 गुणिले 24, 27 गुणिले 24 भागिले या ठिकाणी 36. पहा, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 एके 4, 4 सक्क 24, 6 त्रिक 18. ओके. 18 पेट्या लागतील. हे सविस्तर सोडवलेलं आहे. 3 गुणांचं किंवा 4 गुणांचं असू शकते. म्हणून NMS सारख्या स्पर्धेला 1 गुणांचा प्रश्न असा सोडवायचा असतो, किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला. पुढचा प्रश्न आहे. चौकोन BEST समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना A मध्ये छेदतात. मापकोन BTS बरोबर 110 अंश, तर मापकोन TBS काढा.
या ठिकाणी हा चौकोन समभुज चौकोन म्हणजे त्याच्या सर्व भुजा समान, सम्मुख कोन एकरूप, BEST या समभुज चौकोनाचा BTS हा 110 मापास दिलेला आहे. तर या ठिकाणी विचारलेला आहे TBS. आता हा पूर्ण BTS 110 आहे, तर SEB सुद्धा 110. 110 आणि 110 220. त्यामुळं समोरासमोरील या बी आणि एस या कोणांची बेरीज झाली 140, बरोबर. कारण 140 आणि हे 220 360 4 कोणांची मापांची बेरीज. म्हणजे हा 70 आणि हा 70 आणि 70 हा समभुज चौकोनाचे कर्ण ते कोण दुभागतात, म्हणजे हे कोण दुभागतात. कर्णानं TBE हा कोण दुभागला, त्यामुळे हा एकूण 70 आहे, तर हा 35 असणार आहे TBS. ओके. या ठिकाणी समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, त्यामुळं कोन BTS एकरूप कोन BES बरोबर 110. आणि समोरचे कोण दुसरे आहेत ते TBS बरोबर TSE, TBS आणि TSE. परंतु या चौघांची बेरीज 1 2 3 4 चौघांची बेरीज 360. त्यामध्ये हे दोघं 110 110 आणि TBS आणि TSE एकरूपच आहेत, त्यामुळे एकाची दुप्पट लिहिलेली आहे. 110 110 220 पलीकडे जाऊन 360 मधून 220 गेले 140. दुप्पट कोण TBS 140 आहे, म्हणजे TBS बरोबर 70 140 भागिले 2 70. म्हणजे TBS 70 आणि TSE सुद्धा 70 आहे. आता समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोणाला दुभागतात, म्हणजे हा TBS हा कोण BS या कणानं दुभागला. एकूण हा 70 मापाचा आहे, म्हणजे TBS हा 70च्या निमपट आहे, म्हणजे कोण TBS बरोबर 35° आवश्यक विचारलेला कोण. ओके. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, सरळ रूप द्या. x वजा 2y अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक x अधिक 2y वजा 3 कंसाचा वर्ग. विस्तार सूत्राचा वापर करून आपण याचं उत्तर मिळवायला पाहिजे. a अधिक b अधिक c कंसाचा वर्गाचा विस्तार. पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग, तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाचे गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्या तिसऱ्या पदाचे गुणाकाराचे दुप्पट अधिक पहिल्या तिसऱ्या पदाचे गुणाकाराचे दुप्पट. आता पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग. ओके. त्यानंतर वजा 2y त्याचा वर्ग वजाचा वर्ग अधिक 4y वर्ग. तिसऱ्या पदाचा वर्ग 3चा वर्ग 9. ओके. अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. मांडणी करूया. अधिक 2 गुणिले दुसरे पद वजा 2y गुणिले तिसरे पद अधिक 2 गुणिले पहिले पद x गुणिले तिसरे पद 3. ओके. अधिक दुसऱ्या पदाचा दुसऱ्या कंसाचा विस्तार आहे. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग 2y कंसाचा वर्ग 4y वर्ग. तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 9 अधिक 2 गुणिले पहिले पद x गुणिले दुसरे पद y 2y अधिक 2 गुणिले दुसरे पद 2y गुणिले तिसरे पद वजा 3 आणि अधिक 2 गुणिले पहिले पद x गुणिले तिसरे पद वजा 3. ओके. x वर्ग तसंच अधिक 4y वर्ग x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 9. पहिलं दुसरं पद गुणाकार दुप्पट आहे. 2 दूनी 4 वजा 4 अधिक वजा 4 xy वजा 4 xy. ओके. त्यानंतर 2 दूनी 4 त्रिकोण 12 वजा 12y. ओके. त्यानंतर पहिला आणि तिसरं त्याची दुप्पट 2 गुणिले x गुणिले 3 दूनी 6x. ओके. त्यानंतर इथं आलो अधिक x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 9. इथं 2 गुणिले x गुणिले 2y 2 दूनी 4xy अधिक 4xy. त्यानंतर 2 दूनी 4 4 त्रिकोण 12 वजा 12y. त्यानंतर शेवटी अधिक वजा 3 गुणिले 2 3 दूनी 6x वजा 6x. ओके. यांची बेरीज पाहिली तर x वर्ग अधिक x वर्ग 2x वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 4y वर्ग अधिक 8y वर्ग अधिक 9 अधिक 18 वजा 4xy वजा 4xy अधिक 4xy 0
वजा 4xy अधिक 4xy 0, वजा 12y वजा 12y वजा 24y आणि अधिक 6x वजा 6x 0. म्हणजे याचं सोपं रूप झालं 2x वर्ग अधिक 8y वर्ग अधिक 18 वजा 24y. ओके. शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी 6वा प्रश्न 2 आहेत, त्यामध्ये प्रत्येकी 5 गुण आहेत. एक सोडवायचं 2 पैकी. दिलेल्या मापावरून चौकोन काढा. चौकोन MORE मध्ये लेंथ MO बरोबर 5.8 सेमी, लेंथ OR बरोबर 4.4 सेमी, माप कोन M बरोबर 58 अंश, माप कोन O बरोबर 105 अंश, माप कोन R बरोबर 90 अंश. ओके. एकूण 5 बाबी दिल्या असतात. चौकोन काढता येतो 1 2 3 4 5. ओके. प्रथमतः आपण MO 5.8 सेंटीमीटर लांबीचा हा रेषाखंड काढायचा आहे. 5.8 6ला 2 मिली कमी. त्यानंतर MO हा 5.8 सेंटीमीटर काढल्यानंतर M या ठिकाणी 50 अंशाचा कोन 58 अंशाचा कोन काढायचा आहे. पहा, हा 58 अंशाचा 10 20 30 40 50 60ला 2 अंश कमी बरोबर 58 अंश. हा किरण ME काढलेला आहे 58 अंश. त्यानंतर O या ठिकाणी MOR O या ठिकाणी कोन 105 अंशाचा काढायचा आहे. आता O आडवी रेषा कोन मापकाची बरोबर MO वर आणि OM हा डावीकडे राहतो या कोन मापकाच्या O बिंदूच्या, त्यामुळे डावीकडून मोजायला पाहिजे. 100 झाल्यानंतर इथं 105 110 आणि 105 110 100 आणि 110च्या मध्ये बरोबर 105 आहे. हा 105 अंशाचा OR किरण आहे. त्यानंतर वर्तुळ कंपासमध्ये बरोबर 4.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे 4.8 सेंटीमीटर अंतर आहे आणि OR या ठिकाणी 4.8 आहे, त्यामुळं बरोबर हा चाप मारलेला आहे OR 4.4 सेंटीमीटरचा. आणि मग R या ठिकाणी त्याने 90 मापाचा कोन करायचा आहे. परत हा कोन मापक असा ठेवायचा. बरोबर OR वर ही आडवी रेषा, Rच्या डावीकडं रेषाखंड राहतोय म्हणून या ठिकाणी 10 20 30 40 50 60 70 80 बरोबर 90 अंशाचा कोन करून हा किरण RE काढलेला आहे. हाच तो चौकोन आपला MORE इष्ट चौकोन आहे. 50 105 90 5.8 4.4 सेंटीमीटर. ओके. अशा पद्धतीनं आपण ही प्रथम सत्राची परीक्षा यशस्वीपणे द्यावी आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवावेत. धन्यवाद मित्रांनो.